नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. आपल्यापैकी बहुतेक जण म्हणजे असे खूप कमी लोक असतील ना, जे ॲडल्ट आहेत, जे स्वतः पैसे कमावतात. तर अशापैकी खूप कमी लोकांनी अलीकडच्या 5-10 वर्षामध्ये अजिबात नाही, म्हणजे अजिबातच नाही, अशी ऑनलाईनवरून खरेदी केलेली नसेल. काही ना काहीतरी आपण मागवतोच ऑनलाईनवरून. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, की आपल्याला जे काही मागवतोय आपण, वस्तू असेल, खाण्याचे पदार्थ असतील, कपडे असतील, शूज असेल, व्हॉटएव्हर. तर ते इथे पोहोचेपर्यंत त्याचा दर्जा, जे काही मागवले त्याचे तितके खरोखर नंबर्स येतील का वगैरे, अशी थोडीशी का असेना पण मनात संशयाची पाल असते. मग आपण काय करतो, कॅश ऑन डिलिव्हरी, सीओडी, किंवा मग बऱ्याच वेळेला अ, जे काही पॅकेट आलेलं आहे ते इंटॅक्ट आहे का नाही, कुठं काही तुटलंय फुटलंय नाही ना, तर ती एक आपली सुरक्षिततेची भावना असते, की जर खराब आलं तर मी ते परत करून टाकेन. पण पुण्यातल्या एका महिलेला कॅश ऑन डिलिव्हरीमुळं काहीतरी ₹1900, त्याचाही पेक्षा ₹1627 आहे, कारण मी एफ-आय-आरची कॉपी आहेच माझ्याकडे. ₹1627 ड्रेस ₹6,20,000 ला पडला. ज्या पद्धतीचा माइंड गेम ह्या सायबर भामट्यानी वापरलाय, तर मला ना तुम्हाला सांगायचं आहे, बाबांनो, हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या घरातल्या प्रत्येक गृहिणीच्याकडे जाऊ द्या. तिला सांगा, किंवा तुम्ही स्वतः सुद्धा सीओडी करत असाल, कॅश ऑन डिलिव्हरी, तर हे जरा नीट बघा. मी सगळी क्रोनॉलॉजी एफ-आय-आर मधली, कसं घडलं ते. आणि मग हे फक्त पुण्यातच घडलंय का, असं पण मी बघितलं आणि मला लक्षात आलं, नाही हो, हे पुण्यात नाही, तर आता एक नव्या प्रकारचा फ्रॉड कॅश ऑन डिलिव्हरीचा सुरू झाला. व्हेरी इंटरेस्टिंग. सो मी प्रकरण तुम्हाला सांगतो. त्यातला मधला गर्भितार्थ तुम्ही समजून घ्या. अँड आय एम अगेन रिक्वेस्टिंग यू, प्लीज शेअर धिस व्हिडिओ. each and every person, those who buy frequently on digital platform. मला असं नाही म्हणायचं की तुम्ही असं काही करू नका, पण तुम्हाला हे जे भामटे आहेत, ते भामटे काय काय पद्धतीनं तुम्हाला फसवू शकतात, त्याचं हे उत्तम उदाहरण. तुम्ही कल्पनाच करू शकत नाही की केवळ ₹1627 ड्रेस एका महिलेला तब्बल ₹6,20,000 कसा पडला. सो नाव हिअर इज अ स्टोरी. पुण्यातली एक महिला आहे, 45 वर्षाची. तिने बिबा डॉट इन ह्या वेबसाईटवरती ₹1,697 एक ड्रेस कॅश ऑन डिलिव्हरी त्याची ऑर्डर दिली. मग काय घडलं, तर ही घटना घडली 24 ते 26 डिसेंबर 2025 या काळात. 24ला ऑर्डर प्लेस केली आणि पुढे बघा काय झालं. आता काय झालं, औंध परिसरातल्या पार्थर चौकातल्या एका अपार्टमेंट्समध्ये ह्या महिला राहतात. त्यांनी 24 डिसेंबरला एक ड्रेस निवडला. स्क्रोल करत करत त्यांना तो ड्रेस दिसला. मग त्याने तो बिबा डॉट इन वरती, त्या पोर्टलचा काही दोष आहे असं मला वाटत नाही, अनटिल अनलेस पोलीस त्याच्यात काही त्यातला कोणाचा इनसायडर रोल आहे का ते सांग. सो त्या ताईंनी तो बघितला, स्क्रोल केला आणि मग त्यांनी कॅश ऑन डिलिव्हरी आपल्या सगळ्यांच्या मनात असं तशी ऑर्डर प्लेस केली. काय झालं, की 25 डिसेंबरला त्यांना एक फोन कॉल आला. आता त्या व्यक्तीने सांगितलं, की मी बिबा डॉट इनचाच कर्मचारी आहे. सो ऑब्व्हियसली मी बिबा डॉट इनवरती माझी ऑर्डर प्लेस केली आहे. तर मला दुसरा कोण फोन करेल ना, की कुणाला माहिती की बिबा डॉट इनवरती मी ते हे केलं. पण हे फ्रॉडस्टर इतके खतरनाक आहेत, की ते तुमचं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड डायरेक्ट क्लोन करतात, हातोहात तुम्हाला फसवतात. त्यामुळं अगेन आय एम टेलिंग यू, की बिबा डॉट इनचा ह्याच्यात काही सहभाग आहे, संबंध आहे, अनटिल अनलेस म्हणजे त्यातल्या इन्सायडरचा कुणाचा रोल आहे हे पोलीस जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आपल्याला नाही म्हणतात. सो काय झालं, बिबा डॉट इनची कर्मचारी आहे किंवा कर्मचारी आहे म्हणून त्याने सांगितलं, मी डिलिव्हरी आणि लॉजिस्टिक डिपार्टमेंटचं काम करतो आणि तुमचं अशी अशी ऑर्डर प्लेस झालेली आहे. मग ते बोलत असताना त्यांनी काय सांगितलं, की मी तुम्हाला एक स्कॅन करण्यासाठी कोड पाठवतो, त्याच्यावरती तुम्ही स्कॅन करा आणि तुमचं पेमेंट करा. मग कॉलरने लगेच ऑर्डरमध्ये सांगितलं, म्हणजे सुरुवातीला तर कॉलरने सांगितलं, की तुमची जी ऑर्डर आहे त्यातला जो ॲड्रेस आहे ना तो चुकीचा आहे. तो नाशिकचा दाखवतो. ह्या महिला राहणाऱ्या औंधमधल्या, पुण्यातल्या. ॲड्रेस तुमचा चुकीचा दाखवतोय, नाशिकचा. ही पहिली त्याची सुरुवात झाली, राईट? मग हे एफ-आय-आरमध्ये. मग ते म्हणाला, तो स्कॅमर म्हणाला, नाही तुम्हाला ना तिथे नाशिकमध्ये काही तुमची ऑर्डर आम्ही प्लेस नाही करू शकत, कारण तुम्ही औंध पुण्याची ऑर्डर दिली, पण ॲड्रेस दाखवतो नाशिकचा. त्यामुळं ज्या महिला होत्या, ज्यांना हे खरेदी करायचं होतं, ही तर पहिली गिमिक आहे. एन्झायटी निर्माण केली त्याने. एन्झायटी कशी निर्माण केली, की बिबा डॉट इनवरती मी
ऑर्डर प्लेस केली आहे, पण माझा पत्ता चुकला आहे आणि आता मला ती ऑर्डर येणार नाही. दिस इज द फर्स्ट मोडस ऑपरँडी ऑफ एनी क्रिमिनल. एन्झायटी निर्माण करा. तुमचा साधारण जो विचार करण्याची क्षमता आहे, तिला कुठेतरी बाधित करा. तुम्हाला गावाला जायचंय ह्या, पण तुमचा चर्चा सुरू झाली ह्या गावची. हे खूप व्यवस्थित पद्धतीनं गुन्हेगार करतात. तुम्हाला एखादा निष्णात सायकोलॉजीचा अभ्यास करणारा चांगला वकील जर भेटला ना, तर ही कॅन ऑर शी कॅन एक्सप्लेन टू यू. मग ही चर्चा सुरू होती. ही एन्झायटी तयार झाल्यानंतर मग तो म्हणला ठीक आहे, मी तुम्हाला ऑर्डर देतो. आधी मी तुम्हाला एक QR कोड पाठवतोय, तो स्कॅन करा आणि COD ऐवजी तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा. फाईन. तर तुम्ही आधी ऑनलाईन पेमेंट केलं पाहिजे. मला काय माहिती तुमचा नाशिकचा पत्ता आहे. बरं, मी एवढे एफर्ट्स घेणार आहे, नाशिकच्या ऐवजी तुम्हाला पुण्यात डिलिव्हरी करणार, तेवढं तर तुम्हाला करायला लागेल. एन्झायटी क्रमांक 2. मग त्या महिलेनी डिलिव्हरी पार्टनर मार्फत जी काही त्यांना हमी मिळाली ना, की डिलिव्हरी पार्टनर जो कोणी आहे त्याच्या मार्फत आपल्याला ड्रेस मिळेल. मग त्यांनी जो QR कोड पाठवला होता, त्यांनी त्याप्रमाणे 1705 एवढं पेमेंट केलं. थोडंसं जास्त. का? कारण डिलिव्हरी पार्टनर आहे ना मध्ये. मग डिलिव्हरी पार्टनरनं सांगितलंय की तुम्हाला नाशिकच्या ऐवजी मला पुण्यात पेमेंट डिलिव्हरी करायची, तुम्हाला ॲडिशनल पे करा. मग त्यांनी तसं केलं. 15 मिनिट झाले नाहीत की लगेच फॉलोअप कॉल आला. 15 मिनिटानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही चुकीचं किंवा थोडंसं जास्त पेमेंट केलेलं आहे. विशेषतः तुम्ही चुकून 1,70,050 पेमेंट केले. 1700.050 एवढं पेमेंट आहे. पण कॉलर काय सांगतोय, अरे नाही नाही, तुम्ही चुकीचं पेमेंट केलं, तुम्ही 1,70,050 पेमेंट केलंय. एन्झायटी क्रमांक 3. इथे आता एन्झायटी वाढली. अरे मी जास्त पैसे दिले, मग जास्त पैसे दिले. मग त्यांनी काय केलं की तुम्ही योग्य रक्कम पाठवा, तुमची जी जादा आलेली अमाऊंट आहे ना, मी तुम्हाला परत पाठवेन. अगेन शी मेड अ पेमेंट. मग त्यांनी विश्वास ठेवून पुन्हा 1,70,50 पेमेंट केले. ते 1,70,50 नव्हतेच मुळी, ते 1,70,050 होते. मग हे 2 कॉल झाले. पुन्हा त्यांनी कॉल केला. अरे नाही ना, तुमचं पेमेंट पुन्हा चुकायला लागलंय. मग त्या दिवशी पुन्हा आणखी एक वेळेला 1,70,050 पेमेंट करून घेतले. पुन्हा नेक्स्ट डेला कॉल आला आणि 2 दिवसामध्ये त्यांनी अनेक वेळेला कॉल केले. प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या सबबी सांगितल्या आणि मग मागील पेमेंट मिळालेलं नाही आहे, ते प्रोसेस नीट झालेलं नाही आहे, तुमचा ॲड्रेसच चुकला आहे, तुम्ही अधिकचेच पैसे पाठवलेत. असं करत 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 ह्या 44 वर्षाच्या डिजिटलवरती व्यवहार करत असलेल्या महिलेकडनं थोडके नाही तर जे 6,82,024.05 6,82,000.05 जे मूळची ड्रेसची किंमत 1,657 वगैरे समथिंग आहे, त्याच्या बदल्यात तब्बल 6,85,000 2 दिवसामध्ये घेतले. मला खूप प्रश्न पडतो, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एरवी बँका काय करतात? म्हणजे बँकांना हे कळत नाही की इतकी फ्रिक्वेंटली एकाच ह्याच्यावरती QR वरती पेमेंट चाललंय. ठीक आहे. मग काय झालं, 27 डिसेंबर आणखीन एक कॉल आला. थांबलं कसं प्रकरण बरं. 27 डिसेंबरला आणखीन एक त्यांनी कॉल केला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की अतिरिक्त 2 लाख रुपये तुम्ही भरा. ते 2 लाख रुपये जोपर्यंत तुम्ही भरणार नाही, तो तुमचं आधीचं पेमेंट 6,82,000 तुम्हाला परत मिळणार आणि ड्रेस, मग त्याच्यानंतरच आम्ही तुम्हाला ड्रेस देऊ. ही एन्झायटी क्रमांक 5 मधली एक चौथी मी सोडून दिली, तुम्हाला लक्षात आली. यावेळी ह्या महिलेला संशय आला. नाव शी कॉल्ड हर हजबंड. तिने नवऱ्याला फोन केला. मग नवऱ्याच्या ते लक्षात आलं, त्यांनी कपाळाला हात मारून घेतला आणि सगळं पुढचं पेमेंट थांबवलं. नाव दे अप्रोच टू द पोलीस. पोलीस रजिस्टर्ड अ केस. FIR बीन रजिस्टर्ड. नाव इन्व्हेस्टिगेशन इज गोइंग ऑन. ती ऑनच आहे, म्हणजे चालूच राहणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे एन्झायटी क्रिएट केली गेली त्यासाठी 5 महत्त्वाचे मुद्दे वापरले गेले. एक, विश्वासार्ह जो ब्रँड आहे, बिबाट कर्मचारी, त्याचं नाव, हे लक्षात ठेवा. डिलिव्हरी समस्येत त्वरित निराकरण करणं आवश्यक आहे. ही एन्झायटी, तातडीची भाव. नंबर 3, धोका कमी वाटावा म्हणून रिफंडची आश्वासनं दिली. नंबर 4, सततचे वारंवार कॉल करून ती गती टिकवली गेली, जी स्पीड आहे तो टिकवली. स्वतंत्र पडताळणी किंवा शांतपणे विचार करण्याची संधी दिली नाही. नंबर 5, सुरुवातीला लहान रकमेची मागणी करून हळूहळू ती अधिकची रक्कम वाढवली गेली. तुम्हाला वाटतं हे प्रकरण इतक्यात थांबलंय? अजिबात नाही. आता तुम्हाला अशा पद्धतीची जर मी तुम्हाला प्रकरणं सांगितली कॅश ऑन डिलिव्हरीची,
तर ती कोयंबतूरमध्ये 2025मध्ये एका व्यक्तीला, माजी कर्मचाऱ्याला छळण्यासाठी न मागवलेली सीओडी पार्सल प्रकरणात अटक केली. दिल्लीमध्ये असंच घडलंय. ऑपरेशन CW हॉक 3.0 दरम्यान 627 कोटी रुपये सीओडीच्या माध्यमातून देशभरातल्या वेगवेगळ्या मंडळीकडनं 627 कोटी रुपये सीओडीच्या माध्यमातून हडप केल्याचं त्या दिल्लीत केलेल्या हॉक आय 3.0 ह्या ऑपरेशनमधनं दिसून आलं. सो इतकं भयंकर आहे सीओडीचं प्रकरण. तुम्ही आणि मी जेवढं समजतोय तेवढे हे साधे लोक आहेत, हे स्कॅमस्टर्स आहेत. आणि त्याच्यामध्ये खास करून एखादी महिला असेल, ती अशा पद्धतीनं फसली तर काय होऊ शकतं. तर 1557 वॉटेवर 1657 रुपयाचा ड्रेस हा थेट तुम्हाला 6,82,000 रुपयाला पडू शकतो. विचार करा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या घरोघरी जाऊ द्या. प्रत्येक मुलीला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक आजीबाईला, प्रत्येक आजोबाला, प्रत्येक IT प्रोफेशनलला, सगळ्यांच्याकडं हा व्हिडिओ जाऊ द्या. हीच तुमची जबाबदारी. थांबूया.